नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता लातूर जिल्हा परिसरामध्ये काम करत असतं आणि मागच्या काही काळापासून लातूर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. विशेषतः लातूर पॅटर्न हा देशभरात नावलौकिक मिळवणारा पॅटर्न आहे. परंतु नीट पेपरफुटीचं कनेक्शन लातूरमध्ये समोर आलं आणि त्याच्यानंतर लातूर पॅटर्नबद्दल मोठ्या प्रमाणात माध्यमांमधनं चर्चा सुरू झाली. ही चर्चा जास्त प्रमाणात निगेटिव्ह प्रमाणात झाली आणि नेमकं लातूर पॅटर्न काय ह्याच्याबद्दल अनेक पालकांना संभ्रम निर्माण झाला. याविषयी थेट आम्ही लातूरमध्ये राजश्री शाहू महाविद्यालय इथे आहोत. माझ्यासोबत गव्हाणे सर आहेत. राजश्री शाहू महाविद्यालयाचा रोल लातूर पॅटर्नच्या निर्मितीमध्ये निर्विवाद असा रोल आहे आणि या सगळ्या लातूर पॅटर्न नेमकं काय, लातूर पॅटर्न कसा घडला आणि त्याची आगामी काळातली वाटचाल काय असणार आहे, या सगळ्यांवर मी चर्चा सरांसोबत करणार आहे. सर, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. खूप खूप ओके, थँक्यू. मी पहिल्यांदा आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातला त्याबद्दल भारत सत्ता न्यूज चॅनलला मी वैयक्तिक आणि आमच्या महाविद्यालयाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. मी प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे. मी उल्लेख केला की लातूर पॅटर्न म्हणजे विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांची खाण तयार करणारा एक पॅटर्न काही वर्षापासून राहिलेला आहे, म्हणजे अनेक वर्षापासून. परंतु आत्ता एक वेगळ्याच प्रकरणामुळं लातूरचं नाव समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता एक वेगळी चर्चा आणि एक लातूरची इमेज देशभरात वेगळ्याच पद्धतीनं चाललेली आहे. सर, आपण राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य आहात. या महाविद्यालयाचा रोल या पॅटर्न निर्माण करण्यामध्ये निर्विवाद आहे. तर मला तुमच्याकडनं आणि तमाम प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की नेमका लातूर पॅटर्न कसा तयार झाला, नेमका तो लातूर पॅटर्न काय होता. मध्यंतरी जाधव सरांची एक मुलाखत खूप महाराष्ट्रभर चर्चितला गेलेली आहे. नेमकं काय सांगाल लातूर पॅटर्नबद्दल? मुळामध्ये 3 मेला जो काही पेपर झाला नीटचा आणि कुणकुण लागली की हा पेपर कुठेतरी लीक झालेला आहे आणि 12 मेला गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलं की हा पेपर आम्ही रद्द करतो आहेत आणि परत त्याची रिनीट एक्झाम होणार आहे. ती उद्याच्या 21 तारखेला ही एक्झाम होत आहे. खरं तर ही घटना फार दुर्दैवी घटना आहे, कारण जवळपास भारतातल्या 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आणि त्या विद्यार्थ्यांनी एकदम की आता ही पेपर कॅन्सल झालेला आहे आणि परत तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. खरं तर हे विद्यार्थी फार तणावामध्ये होते आणि पण तरीही झालेल्या घटनेला आता आपण काहीच करू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांनी आता परत तयारी सुरू केली आहे आणि आता उद्याच्या 21 जूनला ही परीक्षा आता परत होत आहे. मुळामध्ये लातूर पॅटर्न आणि पेपरफुटीचा अर्थार्थी काही संबंध नाही. ठीक आहे, लातूरमधल्या काही लोकांना पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक झाली असेल, परंतु त्याचा लातूर पॅटर्नवर काहीच परिणाम होणार नाही. कारण याच्या अगोदर 2024लाही पेपर फुटलेला होता. त्यावेळेसही त्याचं कनेक्शन लातूरपर्यंत आलेले होते, परंतु जो नंतर निकाल आला परीक्षेचा त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या यादीमध्ये सगळ्यात जास्त मेडिकलला जाणारे विद्यार्थी हे लातूर जिल्ह्याचे होते. म्हणजे लातूर पॅटर्न हा काही एकाएकी निर्माण झालेला पॅटर्न नाही आहे. लातूर पॅटर्न हा म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला अगदी हे राजश्री शाहू महाविद्यालय हे 1970ला स्थापन झालं आणि त्या काळामध्ये संस्थाचालक, प्राचार्य, इथला प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन याच्यावर काम करायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला तर अगदी 60, 65, 50% विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन हा लातूर पॅटर्न निर्माण झालेला आहे. आणि मग 1980ला बोर्डामध्ये पहिलं मेरिट आलं आणि 80ला पहिलं मेरिट आल्याच्या नंतर हळूहळू मग सगळ्या इथल्या प्राध्यापकांचा सगळ्यांचा उत्साह अजून संचारला आणि मग नंतर अजून चांगलं काम करायला सुरुवात केली. आणि एक वेळ तर अशी आली की जेव्हा बोर्डाची यादी डिक्लेअर व्हायची तेव्हा त्या बोर्डाच्या यादीमध्ये एकट्या राजश्री शाहू महाविद्यालयाचे अर्ध्या 50%पेक्षा जास्त विद्यार्थी असायचे. मग हा पॅटर्न जो आहे हा सुरुवातीला एक शाहू पॅटर्न म्हणून होता. मग याच्यामध्ये राजश्री शाहू महाविद्यालय आहे, दयानंद महाविद्यालय आहे, बसवेश्वर संस्था आहे आणि अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय आहे. हे 11th आणि 12th काम करणारी ही महाविद्यालय आहे. आणि मग नंतर 8वी, 9वी, 10वीमध्ये सुद्धा बेसिक सगळं तयारी करून घ्यायचं काम इथल्या ज्या काही शाळा आहेत, मग त्यामध्ये देशकेंद्र शाळा असेल, राजस्थान विद्यालय असेल, केशवराज विद्यालय असेल, यांचाही फार मोठा वाटा हा त्याच्यामध्ये आहे. आणि मग हळूहळू हे विद्यार्थी मेरिटमध्ये येऊ लागले आणि त्याचा एक शाहू पॅटर्न म्हणून सगळीकडे त्याचा गवगवा सुरू झाला. आणि एका कार्यक्रमाला दादू सर नेहमी सांगत असतात की एका कार्यक्रमाला माननीय विलासरावजी देशमुख साहेब मंत्री होते आणि त्यांना आपण या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला बोलवलेलं होतं. आणि मग बोलवल्यानंतर त्या कार्यक्रमाला योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते, शिक्षण मंत्री म्हणून कमलकिशोरजी कदम साहेब उपस्थित होते आणि हे सगळे एवढी मोठी संख्येनं मेरिटचे विद्यार्थी पाहिल्यानंतर
साहेबांनी सहज त्यांच्या भाषणामध्ये बोलता बोलता सांगितलं की हा आमचा एक लातूर पॅटर्न आहे. आणि मग तिथून जी सुरुवात झाली की अख्ख्या महाराष्ट्रभर तो शाहू पॅटर्नचं एक लातूर पॅटर्न आणि माननीय विलासरावजी देशमुख साहेब आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या दोघांनी तो सगळ्या महाराष्ट्रभर नेला. आणि प्रत्येक ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी सांगून आले की लातूरमध्ये एज्युकेशन कशा पद्धतीनं देतात, तुम्ही लातूरला व्हिजिट करा, शाहू महाविद्यालयाला व्हिजिट करा, तिथल्या अनेक महाविद्यालयाला व्हिजिट करा की तिथं कशा पद्धतीनं हा लातूर पॅटर्न चालतो. आणि म्हणून हा पॅटर्न जो आहे तो काही एकाएकी निर्माण झालेला नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर पहिलं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला विद्यार्थी 12वीच्या या मेरिटमधून जात होते. आणि मग नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CETची आली. मग तेव्हाही लोकांनी लातूर पॅटर्नवर तर अनेक वेळा टीका झालेल्या आहेत. तेव्हा लोकांच्या टीका असायच्या की इथले विद्यार्थी पोपटपंची विद्यार्थी आहेत, भूकंपट्टी करून पाठ करतात, तेच लिहितात आणि ते मेरिटमध्ये येतात. आणि म्हणून नंतर CET आल्यानंतर लोकांना वाटलं की आता CETमध्ये लातूर पॅटर्न काही टिकणार नाही. परंतु CET आल्यानंतर सुद्धा लातूरने हे दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाहीत, पूर्वीपेक्षा जास्त संख्येनं विद्यार्थी CET क्वालिफाईड करून आले. त्याच्यानंतर मग राष्ट्रीय पातळीवरची 2013ला नीट एक्झाम आली. आणि 13ला ही नीट एक्झाम आल्याच्या नंतर मग परत आपल्या महाविद्यालयानं त्याच्यात परत वेगळ्या पद्धतीनं त्याचं CET सेल स्थापन केला. आणि मग कशा पद्धतीनं या MCQ एक्झाम ज्या आहेत त्याची कशा पद्धतीनं तयारी करून घ्यायची, अगदी मायक्रो लेवलला त्याचं प्लॅनिंग करून त्या पद्धतीनं आपण काम करायला सुरुवात केली. आणि आज मला सांगायला आनंद होतो की एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयामधून दर वर्षाला म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल MBBS असेल, प्रायव्हेट MBBS असेल, BDS असेल, BAMS, BHMS या सगळ्याचं काउंट केला तर 1000पेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या महाविद्यालयाचे आजही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतात. आता विद्यार्थी उलट आता राष्ट्रीय पातळीवरच्या या परीक्षेमुळे विद्यार्थी एम्सला चालले, विद्यार्थी IITला प्रवेश घेऊ लागले, इंजिनिअरिंगमध्ये NITला विद्यार्थी प्रवेश घेऊ लागले. आणि ही संख्या दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळं हे जे एवढ्या मोठ्या संख्येनं जे विद्यार्थी इथं मोठ्या संख्येनं जे मेडिकलला जातात त्याचं जे बेसिक कारण आहे की ह्याचं फाउंडेशन जे आहे ते फार पक्कं आहे. कारण इथं येणारा विद्यार्थी की आपण सगळ्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना देत नाहीत, दिवाळीच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत, उन्हाळी सुट्ट्या कमी केल्या आहेत. आणि जे काही नॅशनल हॉलिडे असतात ते नॅशनल हॉलिडे आपण देत नाहीत विद्यार्थ्यांना. दर रविवारी विद्यार्थ्यांची एक्झाम घेतो. आणि आपण स्पेसिफिक आपल्या महाविद्यालयामध्ये अगदी सकाळी 7 पासून दुपारी 2पर्यंत रेग्युलर तासिका चालतात. त्यानंतर DSP असतं, त्यानंतर संध्याकाळी DSC असतं. म्हणजे विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तिथंच बसलेले टीचर असतात, ते सगळं सोडवतात. आणि दर रविवारी एक्झाम घेतो आपण. क्लास टेस्ट असतात, युनिट टेस्ट असतात आणि सगळ्या होल सिलेबसवर एक परीक्षा असतात. ह्या परीक्षा सातत्यानं ह्याच्या परीक्षा असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की सिलेबस लवकर संपला जातो आणि राहिलेला उर्वरित वेळ जो असतो तो हा सगळा वेळ विद्यार्थ्यांचं रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि एक्झाम टेस्ट सिरीज. आणि त्याच्यामुळं लातूर पॅटर्नमधून हे विद्यार्थी मोठ्या संख्येनं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जातात. त्यामुळं अशी एखादी घटना घडणं ही दुर्दैवी, परंतु एखादी घटना घडल्यामुळं अख्खा लातूर पॅटर्नच तसा आहे असं नाही आहे. कारण ज्यांनी कुणी पेपर लीक केले असतील तर ते किती लोकांना मिळाले, बोटावर मोजण्या एवढ्या लोकांना मिळालेत अगदी. आणि तेही अगदी श्रीमंत लोकांना मिळाले असतील, कारण एवढ्या मोठ्या पैसे तिथं द्यायचे गरीब माणूस देऊ शकत नाही. पण आजही मला सांगायला आनंद होतो की महाविद्यालयातली अगदी कामगारांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, ड्रायव्हरची मुलं आहेत, रिक्षाचालकांची मुलं आहेत, अगदी घरकाम करणाऱ्या महिलांची मुलं या महाविद्यालयामध्ये शिकतात आणि ते डॉक्टर झाले आहेत. असे अनेक मुलं आहेत की ज्यांचं फॅमिलीमध्ये फर्स्ट जनरेशन हे शिकतंय, अशांची मुलं आहेत आणि ते आज डॉक्टर आणि इंजिनियर हे मुलं झालेले आहेत. त्यामुळं अशा घटना घडल्यामुळं लातूर पॅटर्नला अजिबात धक्का लागणार नाही. उलट लातूर पॅटर्न आता उद्याची जी काही 21 तारखेची एक्झाम होईल आणि त्याचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की लातूर पॅटर्न हे 52 कशी सोनं आहे आणि त्याला कुठेही धक्का लावू शकत नाही. सर, लातूर पॅटर्नबद्दल आपण बोललोच आहे, परंतु याच लातूर पॅटर्नसोबत लातूरमध्ये खाजगी जे ट्युशन आहेत यांचं फार मोठं प्रस्त वाढलं. देशभरात हे सगळं आपण पाहतोच आहे, परंतु लातूरमध्ये पण हे मोठ्या प्रमाणात वाढलं. मग ह्या कशामुळं हे नेमकं वाढलं, ह्याच्यामागचं तुम्हाला काय वाटतं एक शिक्षण अभ्यासक म्हणून, तज्ज्ञ म्हणून? हे पहिलं कसं होतं की बोर्डाच्या पॅटर्नवर हे ॲडमिशन्स होत होते आणि नंतर मग CET आली. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जेव्हा सुरू झाल्या त्याच्या अगोदरही क्लासेस होते, पण ते क्लासेस कसे असायचे, लिमिटेड स्वरूपामध्ये असायचे. एखादा फिजिक्सचा टीचर असेल तर तो फिजिक्सचा ज्याला आपण शिकवणी स्वरूपामध्ये म्हणतो
तर तोही संध्याकाळच्या वेळेला ते क्लासेस घ्यायचे. कॉलेजच्या वेळेमध्ये हे क्लासेस पूर्वी नव्हते. आणि मग जेव्हा ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आल्या, नीटसारखी एक्झाम आल्या, JEE सारखी एक्झाम आली, CET सारख्या एक्झाम आल्या, त्याच्यानंतर ह्याचं स्वरूप थोडंसं बदललं आणि मग अनेक प्रायव्हेटवाले कोचिंग क्लासेसवाले इथं उभा राहिले. आणि आज लातूरमध्ये तर अगदी भारतातल्या नामांकित कोचिंग क्लासेस आज लातूरमध्ये आज आलेले आहेत. त्याचं कारण बेसिक ते आहे, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आले की हे आलेले आहेत आणि मग त्यांनी दिवसभर हे सगळे क्लासेस चालत राहतात. आणि मग ह्या सगळ्या एक्झाम आल्याच्या राष्ट्रीय पातळीच्या या एक्झाम आल्यामुळं महाविद्यालयामध्ये आपण किती विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. आणि कुठल्याही पालकांना वाटतं की साहजिक आहे, चला महाविद्यालयात प्रवेश नाही मिळाला तर आपला मुलगा पण मेडिकलला गेला पाहिजे, तो इंजिनिअरिंगला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळं हे क्लासेस जे आहेत ते क्लासेस सगळ्याच देशामध्येच हे क्लासेस सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले आहेत. परंतु कसं क्लासेस काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, क्लासेस चालवण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्यातली स्पर्धा ही निकोप असली पाहिजे. पण आज जी काही एक जीवघेणी स्पर्धा ज्याला आपण म्हणतो, ही स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येकाला वाटतं की माझ्या क्लासेसचा रिझल्ट हा अधिक चांगला दिसला पाहिजे आणि याच्यामधून मग काही अशा पद्धतीचे काही चुकीचे पायंडे या ठिकाणी पाडले जातात. परंतु ते काही फार काळ टिकणारं नसतात. क्लासेस घ्यावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. कुणी क्लासेस सुरू करावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याला आमचा विरोध नाही आहे. परंतु क्लासेसवाल्यांनी सुद्धा एक ज्ञानदानाचं काम चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांनी चांगलं घडवलं असेल तर आनंदच आहे. पण त्याच्यामधली जी काही ही स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमधून या सगळ्या गोष्टी होतात. त्याला कुठंतरी महाराष्ट्र शासनाने आता पुढाकार घ्यायची खरं तर ही वेळ आलेली आहे. आणि त्यांचे काही नियमावली त्यांनी करून जर दिली तर मला वाटतं की त्याला थोडासा आळा बसू शकतो. कारण दिवसभर कॉलेज असतात, क्लासेसही दिवसभर असतात. मग असे अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात की मग विद्यार्थी कॉलेजला जातात कधी जातात. बरोबर. अनेक विद्यार्थी नॉमिनल ॲडमिशन घेतात आणि क्लासेसला दिवसभर असतात. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांनाही काहीतरी लिमिटेशन्स दिले पाहिजेत की एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असले पाहिजेत. तर त्याचं काहीतरी लिमिटेशन्स, त्या गाईडलाईन्स मला वाटतं आता माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी मागे परवा सांगितलेलं की याच्यावर आम्ही काही एक नियमावली आम्ही तयार करतो आहेत. आणि खरं तर ही नियमावली आली तर बऱ्यापैकी त्याला आळा बसू शकतो आणि एक निकोप स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. सर, आता आपण क्लासेसच्या स्पर्धेचा उल्लेख केला, परंतु पालकांच्या अपेक्षांचं काय? पालकांच्या पण अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि ह्या अपेक्षांचाच लाभ कदाचित ही सगळी मंडळी घेत असतील. याकडे कसं बघताय तुम्ही? पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? मधून मी पालकांना विनंती करेल की आज प्रत्येक पालकांना असं वाटू लागलं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि इंजिनियर झाला पाहिजे. म्हणजे या दोन करिअरच्या व्यतिरिक्त करिअरच नाहीत असं एक जो समज आहे की मला वाटतं पालकांनी हा कुठंतरी बाजूला ठेवला पाहिजे. कारण या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळी करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, ज्यामध्ये म्हणजे सन्मानाची पदं आहेत, पैशाची पदं आहेत आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. परंतु हे पालकांनी तर डोक्यातून काढलं पाहिजे की फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच नाही आहे. आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधून आपण पुढे जाऊ शकतो. IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो, IRS आहे, IFS आहे, UPSC आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमामधून आपले प्रशासकीय अधिकारी म्हणून जाऊ शकतात. व्यवसाय विद्यार्थी करू शकतात किंवा केमिकल्स कंपन्या आहेत, कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले जॉब मिळू शकतात. सायंटिस्ट म्हणून विद्यार्थी जाऊ शकतात. मला सांगायला अभिमान वाटतो की या महाविद्यालयाचे आज अनेक विद्यार्थी सायंटिस्ट म्हणून काम करत आहेत. ज्यांनी 12वी केले, ग्रॅज्युएशन इथं केलं, PG इथं केलं, आज सिरम इन्स्टिट्यूटसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ते सायंटिस्ट म्हणून काम करत आहेत. जी कोविशिल्ड लस तयार केली, ही लससुद्धा ज्या टीमनं म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट पुणे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या कोलॅबरेशनमध्ये जी लस तयार झाली, त्या रिसर्च टीममध्ये महाविद्यालयाचा एक विद्यार्थी BSc केला, आज ज्याचं पॅकेज हे कोट्यवधी रुपये. म्हणजे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. फायनान्समध्ये विद्यार्थ्यांना संधी आहे, विद्यार्थ्यांना छोटे छोटे स्टार्टअप सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी आहे. पण याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहे आणि फक्त डॉक्टर आणि इंजिनियर्स हे दोनच फक्त करिअरचे क्षेत्र आहेत, एवढ्यापुरतंच आपण मर्यादित राहतो आहे. तर पालकांनी याच्या बाहेर गेलं पाहिजे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, जो करू शकतो, ज्याची विद्यार्थ्याची इच्छा आहे त्यांनी जरूर करावं, नाही असं नाही. म्हणजे हे काय वाईट आहे ते चांगले असं नाही, सगळी क्षेत्र ही चांगली असतात. पण त्यामध्ये आपण टॉपला गेलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. असे पेपर फुटून जर डॉक्टर झाले तर उद्या अशा डॉक्टरच्या हातामधून आज म्हणजे ज्यांचं आपलं आरोग्य सगळं त्यांच्यावर अवलंबून आपण म्हणतो आणि आपलं जीवन त्यांच्या हाती सोपवून आपण कसं सोपवणार, कसा विश्वास ठेवणार. आणि म्हणून पालकांनी सुद्धा याच्या बाबतीत थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे. आणि कुणी जरी असं आमिष दाखवलं पालकांनाही, तरी आपण पालकांनी त्याला बळी पडू नये.
कारण शेवटी क्वालिटी महत्त्वाची असते की तुम्ही आज इथं नीट क्वालिफाईड झालात पेपर फोडून, उद्या MBBSला गेलात तिथं तुम्हाला पास होणं गरजेचं आहे ना. आणि MBBS म्हणजे नुसतं पास होऊन उपयोगाचं नाही, तुमच्याकडे ते स्किल येणं महत्त्वाचं आहे. कारण चांगला डॉक्टर आता तर फक्त नुसतं MBBSला तर फार कुणी विचारत नाही. आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याचं डिग्री बघतो, त्याचं स्पेशलायझेशन आहे की नाही बघतो, आणि मग आपण डॉक्टरकडे जातो. तर या सगळ्या गोष्टीचाही विचार आपण पालकांनी केला पाहिजे. आणि आता थोडा ट्रेंड आता बदलत चाललेला आहे. मागच्या या 2-3 वर्षामध्ये मेडिकलपेक्षा इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा थोडा कल आता वाढलेला आहे. आणि मला वाटतं की ते एक चांगल्या दृष्टिकोनातून पाऊल आहे असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न घेतो. हे सगळं जे घडलं, लातूरचं नीट फुटी पेपर कनेक्शन सापडलं, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना इथं अटक झाली, अनेक डॉक्टर म्हणजे चौकशीच्या फेऱ्यात अडकले, काही लोकांना अटक पण झाली. आत्ता तुम्हाला काय भविष्य वाटते लातूर पॅटर्नचं? ह्याचा कितपत म्हणजे इफेक्ट होईल, दुष्परिणाम होईल, फायदा होईल, काय होईल नेमकं असं वाटतं तुम्हाला येत्या काळात? लातूर पॅटर्न हा कसं क्लासेसवाल्याचा लातूर पॅटर्न नाही, हे 100%. मी आत्ता सुरुवातीलाही मी उल्लेख केला की लातूर पॅटर्न हा शाहू महाविद्यालय असेल, दयानंद महाविद्यालय असेल, अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय असेल, इथल्या केशवराज विद्यालय, राजस्थान विद्यालय, देशकेंद्र विद्यालय, ह्या लातूर पॅटर्न हा यांचा आहे. म्हणजे शाळा, महाविद्यालयं, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्था या सगळ्यांचा मिळून हा लातूर पॅटर्न आहे. त्यामुळं एखादा क्लासनं ही गोष्टी अशा काही वाईट गोष्टी केलेल्या असतील तर त्याचा परिणाम लातूर पॅटर्नवर अजिबात होणार नाही, काहीच परिणाम होणार नाही. उलट ह्याच्यामधून एक ज्या सगळ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमामधून ज्या चर्चा झाल्या त्यामधूनही आता जे काही सांगत होते ना काही लोक की लातूर पॅटर्न आम्ही तयार केला, लातूर पॅटर्न आम्ही तयार केला, म्हणजे सगळं लातूर पॅटर्न आमच्याकडेच आहे. तर उलट हा लातूर पॅटर्नचे घटक काय आहेत या निमित्तानं खरं तर हे समाजासमोर, देशासमोर हे आलं की लातूर पॅटर्न नेमका काय आहे, हे सगळं आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, हे समजून आपण पुढे गेलं पाहिजे. लातूर पॅटर्नला अजिबात धक्का लागणार नाही, कारण त्याचं फाउंडेशन एवढं मजबूत केलं गेलेलं आहे. त्यामुळं त्याला फारसा काही धक्का लागणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, काही लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ शकतात किंवा लातूर मग अशा काही एखादी घटना घडली तर सगळे मग लातूरचेच सगळे विद्यार्थी, पालक हे असेच आहेत की काय. पण असं म्हणणं, जे विद्यार्थी प्रचंड मेहनत घेत आहेत त्या विद्यार्थ्यावर अन्याय केल्यासारखे. कारण आज विद्यार्थी अगदी 12-12, 14-14 तास विद्यार्थी अभ्यास करतात आणि तेव्हा कुठं हे यश आपल्याला दिसतं. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यावर, जे विद्यार्थी मेहनत घेतात, जे पालक मेहनत घेतात, ज्या संस्था मेहनत घेतात, त्याच्यावर अन्याय केल्यासारखे. त्यामुळं लातूर पॅटर्नला याच्यामधून अजिबात धक्का लागणार नाही. पुन्हा लातूर पॅटर्न अशा तर ठिकाण नेहमी जेव्हा झाल्या तेव्हा लातूर पॅटर्न त्यातून अजून तवून सुलाकून तो बाहेर पडलेला आहे. आणि त्यामुळे लातूर पॅटर्नला काही फारसा धक्का त्याच्यामधून लागणार नाही. सर, धन्यवाद. भारत सत्ताला आपण वेळ दिलात आणि लातूर पॅटर्नबद्दल थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. हे होते घवाणे सर. यांच्यासोबत आपण लातूर पॅटर्न नेमका काय, कशा पद्धतीने लातूर पॅटर्नची झडडगडण झाली आणि येत्या काळात लातूर पॅटर्न कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे, या सगळ्या विषयांवर चर्चा केलेली आहे. माध्यमातून तुम्ही लातूरबद्दल अनेक निगेटिव्ह मोठ्या प्रमाणात तो ऐकला असेल, परंतु माध्यमं कशा पद्धतीनं काम करतात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मी वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. लातूर पॅटर्न नेमका काय सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि येत्या काळात ते परत एकदा लातूर पॅटर्न हे सिद्ध करून दाखवील. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओके, थँक्यू.